मित्रांनो, आपण आलोय मिरचीच्या प्लॉटवर. या मिरचीच्या प्लॉटमध्ये आम्ही फिरल्यानंतर आमच्या एक लक्षात आलं की ब्लॅक थ्रिप्सचा मोठ्या प्रमाणात अटॅक आहे. आणि ब्लॅक थ्रिप्स ही मागच्या 3-4 वर्षापासून खूप मोठी मिरचीमधली समस्या आहे. कोणत्याही केमिकलनं हे थ्रिप्स त्या केमिकलला रिस्पॉन्स देत नाही आणि कंट्रोल मिळत नाही. याच्यासाठी आपल्याला बायोलॉजिकल बेसनं आपण जर गेलो तर आपल्याला चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळू शकतो. त्याच्यासाठी आपण बायोलॉजिकल मध्ये घ्यायचं म्हणलं तर आपल्याला बेव्हेरिया बासियाना 100 मिली प्रति पंप, व्हर्टिसिलियम लेकाने 100 मिली प्रति पंप आणि ड्रीपमधून बेव्हेरिया बासियाना एकरी 1 लिटर आणि व्हर्टिसिलियम एकरी 1 लिटर ह्या पद्धतीनं आपण जर ॲप्लिकेशन जर केलं या प्लॉटला स्प्रे आणि ड्रीपमधून, तर आपल्याला ब्लॅक थ्रिप्सला चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळत आहे. कारण काय होतं की हे मंचिंग असल्यामुळे हे ब्लॅक थ्रिप्स काय असतात की तळाला जास्त जातात आणि तिथं झाल्यानंतर पुन्हा प्लांटवर ते करतात. आणि मेन म्हणजे ते पाण्यावर नसून ते मेन फुलामध्ये अटॅक करत असतात. त्याच्यामुळे कटिंग फुलगळ जास्त आहे. त्याच्यासाठी सर्व मिरची शेतकरी आहेत त्यांना की त्यांनी ह्या मिरची पिकावरचं ब्लॅक थ्रिप्स कंट्रोल करावा.